नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आत्ता सकाळ झाली, सकाळचे आता 9 वाजलेले आहेत. तर हे बघा गायत्री काय घेऊन बसली. काय गायत्री, तुझं दुकानच मांडून घेतलं? नवीन व्यवसाय चालू केला का तू? हा, मम्मी पप्पाने आणलं. हे बघा मामा मामी ती एवढं खाण्यासाठी घेऊन आलेत मित्रांनो. बघा म्हणजे काय काय गायत्री सांग जरा, एक एक काय आहे ते. हां, एवढं सांगता येईल का? किती, 1 महिना पुरेल तुला ते का 15 दिवस? हा, मग तू जेवण करतच नाही ना, तुला ते जास्त आवडतं ना. फरसाण खा, शेव खा, वेफर खा. हा, त्रिशू त्रिशू इकडे बघ. कुणी आणलं त्रिशू? बाबांनी. तुझं 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 पूर्ण दुकान मांडलं का त्रिशू? हा, आता गुजरातला जर राहतात मग गुजराती लोकांचं आणणार आहेत ना गायत्री. हा, मग हे बघा एवढं सर्व खाण्याचं घेऊन आले ते. आता शेंगा पण घेऊन आले ते. हा, पापडी, गोड शेव आहे, ते चटाकापटा कुरकुरे, बनानाची चौकस आहे, चकलीचं आहे, ही साधी शेव आहे, हा तिखटाला चिवडा आहे, ती छोटीशी त्याला काय कचोरी बोलतात ना, ती कचोरी आहे. नरेशला म्हणा एवढं काय ते, काय अर्ध दुकानात उचलून घेऊन आलाय वाटत तो. हा, काय ग त्रिशू, तू एवढं सांगितलं होतं मामा त्यांना? हा, मामांना एवढं सांगितलं होतं खायला? मग ते बघा त्याच्यामध्ये अजून त्या गोणीमध्ये शेंगा दाखव गायत्री. हे बघा याच्यामध्ये शेंगा आहेत अजून. हे आपल्या गावाकडचे शेंगा आहेत. मेन म्हणजे शेंगा घेऊन आले तेच खूप महत्वाचं आहे. हे बघा शेंगा पण घेऊन आले. बापरे, एवढं पूर्ण अर्धी गोणी भरून आणली मित्रांनो पूर्ण शेंगांची. आणि इकडे खाण्याचं आणि लोणचं पण घेऊन आले. हे बघा लोणचं घेऊन आले. परत इथं काय आहेत, हे वांगी. हे बघा इथं ते वांगी, काय गवारच्या शेंगा वगैरे ते पण घेऊन आले. ते बघा तिथं गवारच्या शेंगा वगैरे. चला आता 1-2 महिन्याचं काही टेन्शनच नाही. काहीतरी बेकरीमध्ये जायचं मग. मामा मामी तेच घेऊन आलेत सर्व. 2 महिना 4 महिना फेरी मार देत जाय. हा ना, मग हा, हे संपायला आलं की फोन करून द्यायचा. संपायला आलं ना मग मी फोन करे. हा, थोडं बाकी आहे. अरे मग एवढं घेऊन यायचं. लोणचं पण मस्त आहे. मेन म्हणजे लोणचं आणि शेंगा घेऊन आले ते महत्वाचं आहे. अरे मग घरगुती लोणचं आहे ना गायत्री. हा, मग का आता आहे ना, तुम्हाला जे वस्तू आवडतात तुम्ही तेच खायचं. लोणचं आणि शेंगा याला हात मी फक्त नाही, त्याच्यामध्ये शेंगदाणे असते, शेंगदाणे खायला मी अजिबात देईन नाही. शेंगदाणे ही शेव आधीच खाऊन घेतली काढून पहिले आमच्या आधी. कुठली? बघितलं पण नाही ही शेव पारी. मग ते पोहे मध्ये टाकून खाल्ली मी आता ती. रात्री काय झालं गायत्री, झोप नाही येत होती? रात्री गरम होत होतं, जाम गरम होत होतं. बघ ना यार, एवढा पाऊस पडला. 1-2 दिवस आता पाऊसच नाही आहे मित्रांनो इकडे. कारण की 2 दिवसापासून काल पण नाही पाऊस आहे ना, आज पण पाऊस नाही इकडे. पूर्ण ऊन पडतंय. आणि अयो मामी त्यांना म्हणे, मामी बोलतात झोप नाही लागली म्हणे आम्हाला. म्हणजे त्यांना कसं तिकडे मोकळं वातावरण मध्ये राहायची सवय. आणि ते डायरेक्ट इकडे म्हणजे पूर्ण असं दमट वातावरण आहे इकडे. आणि पूर्ण असं दाबल्यासारखं वाटतं. घे ना गत्रेशू, खा ना. दुकान लावलं हे? काय दुकान लावलंय? कितीला दिलंय ते? 5 रुपये. मला गोडशेव देऊ. गोडशेव कितीला दिली? गोडशेव कितीला? 10 रुपयाला. दे 10 रुपयाला दे मला गोडशेव. आणि अजून ते कितीला दिलंय ते वटाणे? हा, ते वटाणे कितीला दिलेत? हा, ते बघा ना पूर्ण दुकानात मांडून बसले. हे गायत्री त्या डब्यांमध्ये भर, नाही तर त्यांना गोणीमध्ये भरून तसंच ठेवून दे सध्या तरी. नको ना, आता एवढं कडे डब्यांमध्ये टाकते. जे खायचं राहील तेच डब्यांमध्ये टाक ना फक्त. नाही बसणार आहे एवढं, कुठे बसणार आहे एवढं? पण घेऊन यायचं का पण?
हा घडी घडी कोणी शेजवानची चटणी लोणचं कशी आहे मामी, गोड आहे का तिखट वालंय? अच्छा, आपण त्याच्यामध्ये मस्त गुळ वगैरे टाकून गोड बी करू शकतो हा ते गुळ टाकीच करतायस ना ते. थोडं गुळ टाक जा ना ते तेल टाक जा ना गरम करून. हा बघा ना मस्त एकदम गावाकडचं भारीच लोणचं आहे मित्रांनो. हे बघा ना मस्तच वाटतंय लोणचं ते. मस्त गावरानी काय ही बघा काय चालू दे काय खाते तू? ते खाऊन घ्या ना ग त्रिशू तू आधी. तिला बोलता पण येत नाही, नुसतं चालू देते ती. जायचं आली खाऊन मग काय तरी हा शेव आहे. हा टोमॅटो शेव आहे ना ती. कुचूर, अच्छा कुचूर शेव आहे. मग काय तरी तुला पण जायचंय का सुरतला? हा जाते मामी त्यांच्याबरोबर रक्षाबंधनसाठी झाले घ्यायला रक्षाबंधनसाठी. एक महिना अजून जुलै, ऑगस्टच्या 25-26 तारखेला रक्षाबंधन आहे. जायला लागतं ना तेव्हा लवकर येतो मग आत्या जाईन रक्षाबंधन आठी लागतो मग. नाही हा? रक्षाबंधन सण राहिला सण आठी मला भावतडे हा मग एवढा 2 महिन्या पहिले जाशील हा तर मग रक्षाबंधनला येऊन जायचं नाही इथं. नाही रक्षाबंधन करून हा मग कधी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मग मामा मामी ते आले तर तुझ्या चेहऱ्यावरती किती हसू येऊन गेला. माय बाप राहत शेवट हा माय आणि बाप घेते पूर्णच आहे माहिती आहे? हा ना. आई वडील पाहिजेच असतात. रात्रीपासून नुसती खुश आहे हा गायत्री, नुसती आनंदितच येते एकदम. तिला असं वाटतं का मी पण निघून जाऊ सुरतला. हा? झोपू नका तुम्ही त्याच्याने आम्ही सगळेजण चाललं झोपलेलं राहणार. तेव्हा बॅगा वगैरे तिथं भरूनच ठेवलेली आहेत. हा, झोपायचं नाही. दिदू, माझ्यासोबत चालले जाऊ आपण. जायचंय तरी सुरतला? नको ना ग शोना इथंच राहणार. जोरात बोल ना. सुरतला जायचंय. जायचंय आम्हाला. आणि ट्रेन किती वाजता आहे? 5 वाजता आहे ट्रेन. नको ना, ते ट्रेन सुरत नाही जात, लांबकणीला जाते. हा ला एक सुरत जाते. नको सुरतला नको. तुला आता स्कूल लांबणीला कुठली ट्रेन नाही जात. लांबकणीला ट्रेन नाही जात का त्रिशू? लांबणीला गाड्या जातात. बस बस जाते ना. हा चालेल काहीतरी आवर हे सगळा पसारा वगैरे आवर आता. मामामामींना काय तिकडे ताईकडे जेवण आहे का? हा. म्हणजे मामामामी त्यांना जे आपल्याला नाही दोघांना. जायला तुम्ही पाहुणा आहेत का? काय म्हणा सगळ्यांना तुझा भाऊ की नाही, आम्हाला नाही बघायला. हा जाऊ दे, आपल्याला काहीतरी वांगी वगैरे बनवून घे. मामामामी ते तिकडे जातील जेवणाला. हा, चरका लागला. मग आम्ही तिकडनं मामा त्यांना बीचवर घेऊन जातो तिकडे. मामा जाऊया का बीचवर? मामा त्यांना मित्रांनो इकडे आले, त्यांना असं दमट वातावरण मध्ये अजिबात राहायला आवडत नाही. त्यांना कसं आहे गावा साईडला एकदम मोकळं वातावरण मध्ये राहायची सवय. झोपत नाही तरी. झोप. कंपनी आम्ही काढून टाकला आहे गरमी आहे. हा मग एवढी मित्रांनो एवढी गरमी आहे ना इकडे खूप, म्हणजे खूपच गरमी झाली. म्हणजे असं समजू वाटायला लागलं आता एप्रिल मेचा महिना चालू झाला, एवढी गरमी पडायला लागली आता. पाऊस 2 दिवसच तो पाऊस पडला, त्याच्यानंतर पाऊस म्हणजे काहीच नाहीये आता डायरेक्ट इकडे. पाऊस पडायला पाहिजे. मग 10 वाजले तरी एवढं ऊन पडलंय इकडे. घे ना ग त्रिशू, खा ना ते. ती खात नाही बघा. खा ते. एवढं पडलंय ती पोहे खायचं बघा. हा मग आता काय, आता ते जेवण करणारच नाही ना काहीतरी. आता हेच चालू देणार आहे ते थोडं. बघा ना मित्रांनो एवढं एकदम एवढं घेऊन आले. हे बघा हा तुम्हाला इकडचं आहे बाहेरचं वातावरण दाखवतो. हे बघा पूर्ण ऊनच आहे मित्रांनो अजून इकडे. दुकान लावलंय ना. काय म्हणजे हे बघा आता यांनी ताडपत्री वगैरे टाकली. हा फक्त रात्री थोडासा पाऊस पडून गेला इकडं. हे बघा ना नुसतं ऊन पडलंय ना. आता किती वाजले? आता 10-10:30 झाले तरी एवढं ऊन पडलंय. विचार करा म्हणजे तुम्ही पूर्ण आपलं मार्च एप्रिल सारखं ऊन पडलंय इकडे. चला आता नाश्ता पाणी वगैरे चालूच आहे मित्रांनो. झालाच म्हणजे नाश्ता पाणी वगैरे झाला. आता हे सगळं सामान वगैरे काढलं, एवढं खाण्यासाठी घेऊन आलेत. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर काहीतरी. काय बोल लाईक करा, शेअर करा. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.